मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तिकडनंच अर्धा पाऊण तास उशिरा आला बरं. आजचा भाग त्यांनी खूपच कॉमेडी दाखवलाय. काल आपण पाहिलं होतं की प्रतिमा, त्या रविराज, कल्पनाताई, प्रतापराव सगळेच अचंबित झालेत अर्जुन आणि सायलीच्या या नवीन रूपामुळे. प्रतिमा त्या विचारतात, काय ग सायली, काय झालं हे सगळं, तुला बरं आहे ना? सायली म्हणते, काही नाही हो प्रतिमा त्या, आजपासनं अर्जुन सुभेदारांची चाचणी सुरू झाली आहे. त्यांना सायली सुभेदार बनता येतं की नाही ते बघूयात. गृहकृत्य दक्ष असल्याचं आव्हान यांना पेलता येते की नाही ते बघूयात. अर्जुन म्हणतो, नो 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 नो, काय आहे ना सायली, हे चाचणी, ते गृह गृह वॉट एव्हर यार, हे सगळे शब्द आहेत ना, अर्जुन सुभेदाराला बोलता येत नाही सायली. अगं, असलं बोलून तू थोडीच अर्जुन सुभेदार होणार आहेस. सायली म्हणते, तुम्ही पण कसं बोलताय हो, सायली सुभेदार काही एवढे इंग्रजी शब्द वापरत नाहीत. रविराज म्हणतात, अगं सायली, एक मिनिट, अगं काय चाललंय, सांगशील का नीट? नाही, तू जे काही घातलंयस ना बाळा, ते खूप छान दिसतंय तुला, पण तू नेमकं हे का घातलंयस? सायली आता हसते गालातल्या गालात. अर्जुन म्हणतो, मी सांगतो तुला सिनियर, काय आहे ना, आमचं आता चॅलेंज ठरलंय. अरे, काही दिवस माझी बायको अर्जुन सुभेदार होणार आहे आणि मी काही दिवस सायली सुभेदार. सायली सुभेदार होऊन मी तिची कामं अशी अशी इझी करून दाखवणार आहे सिनियर. प्रतापराव म्हणतात, अरे बापरे रविराज, मी ना अश्विनला बोलवूनच घेतो घरी, नाही म्हणजे तो तपासेल या दोघांना आणि गरज वाटली तर एखादा चांगला सायकॅट्रिस्ट बोलवेल, नाही का? अर्जुन म्हणतो, डॅड काहीतरीच काय. सायली म्हणते, नाही नाही बाबा, त्याची काही गरज नाहीये. काय आहे ना बाबा, ह्यांचं काय म्हणणं आहे की बायका घरामध्ये अगदी आरामात बसून कामं करतात आणि घरातली कामं सगळी सोपीच असतात, असं म्हणाले हे काल मला. कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, असं बोललास तू? हे साप चुकीचं आहे हं सगळं. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, ही काय म्हणाली माहिती का, पुरुषांना ऑफिसमध्ये काहीच काम नसतं, बायकांपेक्षा पुरुषांना कमी काम असतं म्हणे. रविराज म्हणतात, नाही 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 सायली, हे हे जरा तुझं चुकलंय बरं का. प्रतापराव म्हणतात, अरे काही म्हणा, मला असं वाटतं की हे दोघेही जण बरोबर आहेत. प्रतिमा त्या म्हणतात, एकाच वेळेला दोघंही चूक आणि दोघेही बरोबर असं कसं होऊ शकतं बरं? सायली म्हणते, तेच बघायचंय प्रतिमात्या, यांना काय वाटतं की माझं काम आरामाचं आहे. अर्जुन म्हणतो, हिला असं वाटतं की मी ऑफिसमध्ये जाऊन आराम करतो, म्हणूनच काही दिवस मी सायली सुभेदार आणि ही अर्जुन सुभेदार. आता काय फंडा आहे या दोघांचा हे कुठे लक्षात आलंय या मोठ्या माणसांच्या. अर्जुन म्हणतोय, बघा बघा, ही अर्जुन सुभेदार सारखी कपडे पण घालून आली आहे, कारण ही आज ऑफिसला जाणार आहे. रविराज म्हणतात, नाही नाही, हे सगळं ठीक आहे पोरांनो, हा जो तुम्ही आदला बदलीचा प्रकार केला ना, तो आवडलाय मला. नाही, जोपर्यंत आपण दुसऱ्या व्यक्तीच्या जागी जात नाही ना, तोवर आपल्याला त्याची सुखदुःख कळत नाहीत. प्रतापराव म्हणतात, खरं आहे तुझं रविराज. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली माय पॉइंट. सायली त्याच्याकडे बघते. अर्जुन म्हणतो, हा हा, कळलं कळलं, मराठी, मला तेच म्हणायचंय. प्रतापराव म्हणतात, पण सायली, अगं तू वकील म्हणून कोर्टात जाऊन केस नाही लढू शकणार. सायली म्हणते, हो बाबा, मी कोर्टात जाणारच नाही, ती कामं चैतन्य भाऊजी करणार. मी फक्त यांच्या अशिलांशी, म्हणजे यांच्या क्लायंटशी चर्चा करणार. त्यांच्या केसमध्ये काय काय मदत लागेल ना, ती मदत मी करेल. काही सोडवण्याचे मार्ग सापडतायत का त्यामध्ये, ते मी सगळं बघेल. आणि अर्जुन पुढे म्हणतो, आणि मी सायली करते घरातली कामं, ती अशी अशी पटापट करून टाकणार. सायली सुभेदार, चहा घ्या, नाही हॅपी रोज डे, असं म्हणून अर्जुनने तिला सुंदरपैकी ते गुलाबाचं फूल दिलंय, सुंदर असं गुलाबाचं फूल दिलंय, सॉरी असं म्हणायचं होतं मला. आता जरा गंमत जम्मत घडलीये खरी आज, पण प्रेक्षकांनो, बराच गाजावाजा होतोय. काय वाटतं तुम्हाला, सायलीला पण अर्जुनची कामं जमतील का? पण कोणाचं काय तर कोणाचं काय, प्रिया आपली फाटक्यात पाय घालायला तयारच असते. आता अर्जुन सायली बनून घरी बसलाय, म्हणून आता ऑफिसमध्ये आणि बाहेर धिंगाणा करायला प्रिया मोकळी झालीय अर्जुनच्या. हो, बघा आता आज काय काय घडलंय. अर्जुन आता अचानक आठवतो, अरे इडली 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 राहिली माझी करायची. सायलीने थँक्यू पण म्हटलंय बरं का अर्जुनला. सायली या लुक मध्ये आवडली का तुम्हाला? मला कमेंट मध्ये नक्की कळवा. अर्जुनची सुद्धा धांदल उडाली आहे बरं का. सायली अर्जुनला आवाज देते, अहो एक मिनिट, असं म्हणून
तिनेही अर्जुनला ते गुलाबाचं फूल दिलंय. सायली अर्जुनला गुलाबाचं फूल देत म्हणते, ऑल द बेस्ट. अर्जुन गोड हसतोय बर का. आता अचानक त्याला आठवतं की इडली राहिली की करपून जाईल. आणि तो किचन ओट्याकडे पळालाय. सायली म्हणते, आई मला जमतंय का हो थोडं थोडं ऍडव्होकेट अर्जुन अर्जुन सुभेदार व्हायला? कल्पनाताई म्हणतात, हा थोडं थोडं जमतंय. रविराज म्हणतात, अर्जुन बाबा तुला रे ऑल द बेस्ट. अर्जुन म्हणतो, थँक्यू रे सिनियर. आता अन्नपूर्णा निवासच्या बाहेर आले चैतन्यराव आणि अर्जुनला फोन करताय. अर्जुन बिझी असल्यामुळे चैतन्याचा फोन काही उचले ना. चैतन्य वैतागतो, अरे यार फोन उचल यार अर्जुन, काय यार कामं पडली आहेत, काय करतोय अर्जुन? अर्जुन इडल्या करतोय. बराच वेळ फोन ट्राय केल्यावर चैतन्याला कळलं की अर्जुनराव काही फोन उचलत नाही, हा मलाच कामाला लावणार आहे. इकडे अर्जुनने सगळ्यांना नाश्ता दिलाय बर का. आता स्मिता म्हणते, मला ना बाई ही आदला बदलीची आयडिया खूप आवडली आहे, पण मी ना सायलीच्या बाजूने आहे बर का अर्जुन, कारण ती घरात किती काम करते ना ते मला माहिती आहे. अर्जुन म्हणतो, अस्मिताई आता ती कामं मी करणार आणि तेही सक्सेसफुली. हो ना मम्मा? कल्पनाताई म्हणतात, हो रे बाबा, पण सायली अस्मिताला रोज दुधाचा ग्लास देते, तू दिलास का? अर्जुन पुन्हा दूध आणण्यासाठी किचन मध्ये पळालाय. बिचारा अर्जुन, मला कसं तरी होतंय त्याच्याकडे बघून. सगळेच जण हसतायत एकमेकांकडे बघून. अर्जुन आता तिकडनं विचारतो, काय ग मम्मा दुधात साखर टाकायची आहे का? प्रतापराव म्हणतात, बाबा ते तूच ठरव. नाही तुला असं वाटतं ना की सायली सारखी तुला सगळी कामं जमतात ते? अर्जुनला आता कन्फ्युजन झालंय, साखर टाकायची की नाही. आता तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो, अरे वा गुड मॉर्निंग, हे काय डेकोरेशन, अरे वा. पण मला सांगितलं असतं तर मी यापेक्षा नक्कीच बरं डेकोरेशन केलं असतं. सगळे हसायला लागतात कारण ते डेकोरेशन अर्जुनने केलंय. चैतन्य म्हणतो, कुठे आहे अर्जुन? मीटिंग आहे आम्हाला. ए अर्जुन, अरे कुठे आहे? चल रे बाबा, करमरकराची मीटिंग आहे. अर्जुन आता हात वर करतो किचन मधून आणि म्हणतो, ऐ चैतन्य इकडे आहे मी. चैतन्य त्याला बघून बांबावलाय. अर्जुन किचन मध्ये? आणि आता इथून पुढे दाखवलंय नागराज मैपतचं सीन. सगळेजण हसायला लागतात बिचाऱ्या अर्जुनला. नागराजला आता मैपत चांगला झापायला लागतो बर का आणि म्हणतो, ए नाग्या गब्बाईस आहे, गब्बाईस, मी नाही घाबरत तुला. ऐ तुला भीक पण नाही घालत नाग्या, तुझ्या या अशा धमक्यांना नाही भीक घालणार मी. तू काही या जेलातून बाहेर पडत नसतो रे. अरे तुझे हात पण लांब नाही आहेत की या जेलातून बाहेर जातील. अरे तू तुझ्या बायकोला नाही सांभाळू शकला, तू माझं आणि माझ्या पोरीचं काय वाकडं करणार रे नाग्या. नागराजला आता खूप वाटेल ते बोलायला लागतो हा. मैपत म्हणतो, तुझं कसं आहे, नुसत्या बड्या बड्या बाता, अरे तुझ्यात एक पैशाची मर्दानगी नाही रे नाग्या. नागराज चिडतो आता आणि त्या मैपतची कॉलर धरतो आणि म्हणतो, माझी मर्दानगी दाखवू का तुला मैपत? असा घाव घालीन ना तुझ्यावर की आयुष्यातून उठून जाशील कायमचा. मैपत म्हणतो, नाग्या माझा गळा धरायच्या आधी त्या अर्जुन सुभेदारचा गळा धरून दाखव ना. नाग्या तुला मी आधी पण सांगितलंय 113% माझ्या नादी लागायचा नाही नाग्या. असं म्हणून मैपतने आता त्या नागराजचा गळा घट्ट आवळलाय आणि म्हणतो कसा, नाहीतर तुझा फणा चेचायला टाइम नाही लागणार मला. नागराज म्हणत असतो, सोड मैपत सोड. मैपत म्हणतो, जेलात असला तरी वाघ वाघच असतोय नाग्या. दोघांची भांडणं लागली आहेत. नागराज आणि मैपत मध्ये जोरदार भांडणं लागली आहेत. आता प्रियाने या गोष्टीचा कसा फायदा घेतला ना ते बघा. इकडे पुन्हा आता अर्जुनचा सीन दाखवलाय. अर्जुनने आता अस्मिताला दूध दिलंय. ए अस्मिताई गरम आहे हा दूध, सांभाळून जरा. छान करतोय तो सगळं नेटाने, पण फजिती होते अर्जुनची, पण चलताय. सायली म्हणते, हे बघा चैतन्य भाऊजी, मी येणार आहे बरं का मीटिंगला करमरकरांच्या. चैतन्य म्हणतो, हे मी काय बघतोय हे अर्जुन? ओ रविराज सर, मला काय स्वप्न वगैरे पडतंय का? काय बघतोय काय मी? रविराज म्हणतात, नाही नाही स्वप्न वगैरे काही नाही बाबा, हे वास्तव आहे. अर्जुन म्हणतो, हो रे बाबा, हे सगळं खरं खरं आहे. आज माझ्याकडे इडली, गार्निंग, क्लिनिंग, वॉशिंग मशीन या सगळ्या केसेस आहेत बाबा. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी मी वाटेत तुम्हाला सगळं सांगते, आपण लवकर निघूयात, मीटिंगला उशीर झालेला मला चालणार नाही. आता या प्रतिमा त्या म्हणतात, काय ग सायली, अगं तू दुपारच्या जेवणाचं काय करणार आहेस, असं त्या अर्जुनला म्हणतात. प्रतापराव म्हणतात, पण सायली तुला डब्बा मिळणं कठीण आहे ग. अर्जुन म्हणतो, मिळेल ना, का नाही मिळणार डबा? बायको 10 मिनिटं थांब, तुला पटकन डबा देतो. सायली म्हणते, तुम्ही खाली यायच्या आत माझा डबा तयार असतो बरं. अर्जुन म्हणतो, हो देतो देतो,
जेवढं बनवलंय ना तेवढं देतो, थांब जरा, आलो. बाई असं म्हणून तो पुन्हा स्वयंपाकघरात गेलाय. त्याची लगबग बघायला मजा आली हां प्रेक्षकांनो. किती गोड काम करतो ना हा अर्जुन. अर्जुनने आता ते डब्बा काय भरलाय बरं का. काय जे सापडलं ते टाकलंय त्याने. बहुतेक इडल्याच टाकल्या असाव्यात. त्याची ही धांदल बघून सगळ्यांनाच छान वाटतंय. म्हणजे आता त्याला रिअलाईज करून द्यायचंय ना, की बायका घरात काही आरामात नसतात बाबा. म्हणून ही सगळी धांदल सुरू आहे. तर असो, आता प्रिया बघते बरं का हे सगळं काय चाललंय यांचा तमाशा दाराच्या आडून पाहत असते. अर्जुन म्हणतो, "झाला, झाला, टिफिन तयार, टिफिन तयार, रेडी." आता तो सायलीच्या हातात देतो आणि म्हणतो, "डबा पूर्ण संपवायचा, बाहेरचं खायचं नाही, बाहेरची कॉफी प्यायची नाही, नाहीतर ॲसिडिटी होते बरं." सायली ज्या सूचना करते त्या सूचना अर्जुन तिला करतोय. तर असो, सायली म्हणते, डब्बा पूर्ण तयार नाहीये तर. हरकत नाहीये. ठीक आहे. तुम्ही जितकं मला दिलंय तितकंच मी खाईल हं. बाकी सगळ्यांना उपाशी ठेवू नका म्हणजे झालं." अर्जुन म्हणतो, "टोमणे मारणं काही सोडत नाही ही." "हो, बघतो हां मी. तू निघ." सायली म्हणते, "या डब्यासाठी तुम्हाला 100 फक्त 20 गुण बरं का. निघते मी. बाय." असं म्हणून सायली आता निघाली ऑफिसला. अस्मिता म्हणते, "अर्जुन, 100 20 मार्क म्हणजे तू फेल झालास रे." "काय अर्जुन, कळतंय ना?" अर्जुन म्हणतो, "ए अस्मिताई, अजून माझी परीक्षा बाकी आहे. अगं मी या परीक्षेत पास होणारच. बघून घेशील तू." आता तिकडे प्रिया आहे ना, ती एकदम आत आलेली दाखवली आहे बरं का. म्हणते कशी, "हे काय नवीन खूळ आहे? हे काय चाललंय? अदलाबदल? सायली बाहेर भटकायला मोकळी, मग मी काय करायचं घरात? अर्जुनचा स्वयंपाक होईपर्यंत काय मी थांबायचंय का?" अर्जुन म्हणतो, "ए चल, तू कधी किचनमध्ये डुंकून बघतेस? काय प्रॉब्लेम आहे ग तुला? काही आहे आपलं." लगेच रविराज म्हणतात, "अर्जुन, असू दे. कोणाला काहीही प्रॉब्लेम असू दे. पण तुमच्या दोघांचं जे चाललंय ना, ते खूप छान चाललंय बरं." प्रतापराव म्हणतात, "ए कल्पना, मला काय वाटतं आपणही अशी अदलाबदल करूयात." "नाही म्हणजे बघ ना, तू जे स्वयंपाक करायचे दिवस तर संपलेलेच आहेत. तू फॅक्टरीमध्ये जा. मी मस्त घरात बसून सायली विमलला ऑर्डर सोडेल." कळलं का प्रेक्षकांनो? प्रतापरावांनी टॉन्ट मारलाय कल्पनाताईंना. कल्पनाताई म्हणतात, "काय हो, मी काय फक्त तेवढंच करते? घरातल्या प्रत्येक गोष्टी माझ्या नजरेखालून जातात आणि मी आहे ना, म्हणून तुमचा संसार सुखाचा होतोय. पण तुम्हाला काही त्याची किंमतच नाहीये." हा प्रत्येक बाईचा फेव्हरेट डायलॉग आहे. कल्पनाताई आता चिडतात आणि म्हणतात, "मला नाही बोलायचं यांच्याशी." अर्जुन म्हणतो, "अरे मम्मा, इझी इझी." कल्पनाताई निघून जातात तिथून बरं का. रविराजांना टेन्शन आलं ना, आता आपल्या खाय-प्यायची काय सोय रे बाबा. आता हे प्रतापराव म्हणतात, "नाही, खरं सांगू का तुम्हाला? आमची जर खरंच अदलाबदल झाली ना, तर मी कल्पनासारखं विनाकारण चिडणार नाही एवढं नक्की." सगळे हसायला लागतात. पण प्रिया मात्र तिथे उभं राहून विचार करते, आता अर्जुन किचनमध्ये आहे. या अदलाबदलीचा मला फायदा होणार. हा अर्जुन स्वयंपाकघरातच राहील. मग मैपत आणि नागोबाचा शोध घेणं बंद होईल. म्हणजे आता सध्या तरी मी सेफ आहे. आता हे नागोबाला सांगावं लागेल. माझा फायदा करूनच घेते. इकडे सायली पोहोचलीये अर्जुनच्या ऑफिसला. ऑफिसमध्ये गेल्यावर सगळ्या लोकांकडे बघून आता सायलीला जरा टेन्शन आलं बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन आता कशी कामं करत असेल सगळी, या गोष्टीचा विचार हिच्या मनाला शिवलायच. सायली विचार करते मनात, "बापरे, मी आतापर्यंत या ऑफिसमध्ये खूप वेळेला आले, पण आज खांद्यावर जबाबदारी आहे. मला जमेल की नाही?" चैतन्य म्हणतो, "काय झालं वहिनी?" सायली म्हणते, "अहो, आता या सगळ्यांना कसं सांगायचं की मी आता इथे काम करणार आहे?" चैतन्य म्हणतो, "वहिनी, या सगळ्यांना एवढं डिटेल सांगायची गरज नाहीये. थांबा, मी हँडल करतो." असं म्हणून तो सगळ्यांना आवाज देतो, "हॅलो, एक्सक्यूज मी. काही दिवस आपले अर्जुन सर सुट्टीवर असणार आहे. आता सायली मॅडम सगळं कामकाज बघणार आहे. इथून पुढचे थोडेच दिवस." मग सगळेजण म्हणतात, "नो प्रॉब्लेम सर. सायली मॅडम, वेलकम टू ऑफिस." आता सगळेच जण तिला वेलकम वेलकम म्हणतात. मग सायलीला छान वाटतं. चला, थोडासा दिलासा मिळतोय तिला, की आता ऑफिसमध्ये मस्त काम करायला आपल्याला जरा प्रेरणा मिळेल. पण इकडे बघा आता अर्जुनची फजिती बघा. विमल म्हणते, "अहो दादा, ते कपडे धुवायचं मशीन लावलं का?" अर्जुन म्हणतो, "मशीन? कशाचं मशीन? कशाचं मशीन?" विमल म्हणते, "कपडे धुवायचं मशीन." अर्जुन म्हणतो, "ओ अच्छा, ते वॉशिंग मशीन." विमल म्हणते, "जमतं ना तुम्हाला का मी लावू?" अर्जुन म्हणतो, "ऑब्जेक्शन मिलॉर्ड. आरोपीला असं वाटतंय की वॉशिंग मशीन मला लावता येत नाही. पण मी यांना पुराव्यासकट दाखवू शकतो की या चुकीच्या आहेत.
विमल म्हणते, अहो दादा काय छान भारी भारी बोलता हो तुम्ही. मध्ये मध्ये काय बोलता ना मला काही समजत नाही. तुम्ही ते असं छान छान बोललायत ना, म्हणजे मला कळलंय की तुम्हाला वॉशिंग मशीन लावता येतं. तुम्हाला माहिती आहे ना कुठे वॉशिंग मशीन? अर्जुन आता काही बोलणार तेवढ्यात विमल पळून जाते. पण अर्जुन विचार करायला लागतो, अरे मी तर कोणाला काही विचारलंच नाही कधी, म्हणजे मी पाहिलेलंच नाहीये ते मशीन कसं चालू करायचं. आणि आता तो मोबाईल काढतो आणि विचार करतो मोबाईलवरती बघूयात. पण त्याला आता टेन्शन आलं ना, घरात कोणतं मशीन आहे ते तेच माहिती नाहीये याला. अरे देवा! अवघड आहे प्रेक्षकांनो. इकडे नागराज आणि मैपतची भांडणं सोडवली आहेत एका कॉन्स्टेबलने आणि ओरडतो तो नागराज मैपतवर, "ए, अशी भांडण नाही करायची." मैपत ओरडून म्हणतो, "नाहीतर जेवायला मिळणार नाही तुम्हाला इथे." मग लगेच मैपत म्हणतो, "देऊ नका त्या नाग्याला 2-3 दिवस जेवायला. उपाशी मेला पाहिजे तो नाग्या." तो कॉन्स्टेबल मैपतला गप करतो आणि नागराजच्या हातात एक चिठ्ठी देतो बरं का प्रेक्षकांनो. आय थिंक सो त्याने मोबाईल पण दिलाय बारीकसा बहुतेक. आता नागराजने ते अलगदपणे बाजूला केलंय बरं का. आता इथे दाखवलंय त्यांनी की कॉन्स्टेबलला प्रियाने कसे पैसे दिले आणि कसं मॅनेज केलं. प्रिया त्या कॉन्स्टेबलला म्हणते, "मी जे देईल ते नागराज किल्लेदारपर्यंत पोहोचायला हवं. हे घे." पैसे पण दिलेत तिने आणि एक चिठ्ठी दिली आहे बरं का आणि सोबत छोटा मोबाईल आहे आणि म्हणतोय, "अजून पैसे देईल. काम माझं व्हायला हवं. कळलं का?" असं म्हणून बरेच पैसे त्या कॉन्स्टेबलला दिलेत. आता बघा हां, तो कॉन्स्टेबल म्हणतो, "हो मॅडम, तुमचं काम होईल." आणि अशा तऱ्हेने त्या कॉन्स्टेबलने प्रियाचं काम केलंय, असं त्यांनी दाखवलंय बरं का. मैपतला अजून काही कळलेलं नाहीये की नागराजला चिठ्ठी आणि मोबाईल मिळालाय ते. आता नागराजने पाणी प्यायच्या निमित्ताने असं आडोसं आडोसं जाऊन ती चिठ्ठी वाचली आहे बरं का प्रेक्षकांनो. चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय तर त्यात लिहिलंय, "मी तुमची साथ सोडणार नाहीये, कसलंच टेन्शन घेऊ नका. या कॉन्स्टेबलकडे फोन दिलाय मी, तुम्हाला काही वाटलं तर मला कॉल करा, टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे." असं काहीतरी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. आता लगेच नागराज पाणी प्यायचं नाटक करतो. मैपतला अजून काहीही माहिती नाहीये की नागराजकडे मोबाईल आलाय वगैरे वगैरे. आता पुढे बघा प्रेक्षकांनो काय झालंय. पुढचा सीन त्यांनी पुन्हा दाखवलाय सायलीचा. सायली आता ऑफिसमध्ये जाते तेव्हा ते सगळं खुर्ची ते सगळं ते तामझाम पाहून तिला जरा टेन्शन आलंय. चैतन्य म्हणतो, "वहिनी काय ग? काय झालं तुला? बस ना. अगं अर्जुनचीच खुर्ची आहे." "अगं वहिनी तू ना आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेस. तेव्हा बिंदास बस ग, टेन्शन नको घेऊ." सायली आता ऑफिसमध्ये बसली आहे बरं का जरा हिम्मत करून आणि असं इकडे-तिकडे न्याहाळतीये त्या खुर्चीला, त्या वातावरणाला. तेवढ्यात तिथे फोन आलाय लँडलाईनवर. चैतन्य म्हणतो, "हो, हो, पाठव, पाठव." आता त्यांचे कोणी क्लायंट आलेत. सायली विचारते, "कोण आहे भाऊजी? कोण आहे? कोणी येणार आहे का?" मग चैतन्य म्हणतो, "हो, आपले क्लायंट येतायत वहिनी." मग तेवढ्यात ते क्लायंट आलेत. मग चैतन्य म्हणतो, "प्लीज बसा ना, हॅव अ सीट." त्यावर ते आता क्लायंट सायलीला विचारतात, "मॅडम माझ्या त्या सगळ्या केसवर स्टे ऑर्डर कधी येणार आहे? मी ऑर्डर केलं होतं कोर्टातून." सायलीला आता काय उत्तर द्यावं ते कळेना. सायली म्हणते, "मी मी चैतन्य भाऊजींना म्हणजे ॲडव्होकेट चैतन्य गडकरींना चर्चा करून सांगते." आता ते करमरकर बरेच प्रश्न विचारायला लागतात. "नाही मॅडम तुम्ही त्यावरती स्टे ऑर्डर कधी आणणार आहात? कधी थांबवणार आहात ते सगळं?" वगैरे, वगैरे. असे बरेच प्रश्न ते विचारतात. त्यामुळे सायली जरा भांबावते. आता काय करावं? पुढे काय उत्तर द्यावं? सायली म्हणते नुसती, "हो, हो, हो, आपण सगळं करू, सगळं." आता इकडे चालली आहे सायलीची फजिती, तिकडे चालू आहे अर्जुनरावांची फजिती. ज्याचं त्याचं काम ज्याचं त्यालाच येतं प्रेक्षकांनो. असा आव आणून काही होत नसतं. अर्जुन आता टेन्शनमध्ये आलाय, की मशीनमध्ये कपडे कसे टाकायचे, त्याच्यात ते काय धुवायचं पावडर टाकायचं का लिक्विड टाकायचं. आता त्याने लावलाय सायलीला फोन. त्याला असं वाटतं, की सायलीची मदत घ्यावी. सायली पण असाच मधून-मधून फोन करत असते ना अर्जुनला. आता बघा कशी मजा येते. सायली अर्जुनचा फोन रिसीव्ह करते बरं का, जरा बाजूला जाते. अर्जुन इकडनं म्हणतो, "काय मग अर्जुन सुभेदार, कसे चाललेत सगळे ऑफिसमधले कामं? जमतंय का काम सायली? करमरकरांची इंडस्ट्रियल काय फ्रॉडची केस आहे, जमतीये का तुला?" सायली म्हणते, "हो, हो, हो, जमतंय ना. अगदी व्यवस्थित चाललंय ऑफिसमध्ये. तुमचं काम कसं चाललंय?" अर्जुन सायलीशी बोलता बोलता ते लिक्विड असतं ना वॉशिंग मशीनमध्ये घालायचं, ते सांडून टाकतो. त्या लिक्विडला झाकणात ओतताना त्याची तंद्री लागते. सायली म्हणते, "हॅलो, हॅलो, तुम्हाला बोलायचं नसेल तर फोन ठेवा बरं, इथे माझ्या मागे खूप कामं आहेत." "अहो, तुम्ही मीटिंगमध्ये मला मुद्दाम फोन केला ना, माझं लक्ष विचलित होईल, मग तुम्ही जिंकलात की मोकळे." अर्जुन म्हणतो, "थांब गं बाई, जरा ब्रेक लाव गं बोलताना. ते सांडलं ना माझ्या हातात होतं ते लिक्विड. ते कपडे धुवायला लावतोय मी."
किती बोलतेस तू नवऱ्याला आणि ते करमरकर आहेत ग समोर, त्यांना काय वाटेल? आय मीन टू से किती बोलतेस ग सायली? मी असं करतो का तुझ्यासोबत? सायली म्हणते, "अहो राहू द्या. तुम्ही काय-काय बोलता ना मला त्याची सगळी यादी आहे हं माझ्याकडे." अर्जुन म्हणतो, "नको, नको राहू द्या आता. आधी वॉशिंग मशीन लावतोय मी. तू बोलता-बोलता सगळं लिक्विड सांडलंय माझ्या हातातून खाली." सायली म्हणते, "म्हणजे? तुम्हाला मशीनमध्ये लिक्विड टाकता आलं नाही?" अहो काय हो, बायका 4-4 कामं एकत्र करतात. भांडी घासणं, मशीन लावणं, साफ-सफाई करणं, आवराआवरी करणं, असल्या गोष्टी करता-करता आम्ही फोनवर पण बोलतो बरं. पण आता ते लिक्विड जे सांडलंय ना अहो, ते पुसा, नाहीतर निसटून पडाल हं, असं म्हणते सायली आणि फोन ठेवून देते. अर्जुनला आता ते घडतं बरं का. तो हॅलो, हॅलो करायला लागतो, तोपर्यंत सायलीने फोन ठेवून दिलाय. अर्जुन विचार करतो, यार काय ही पण? हे बरं आहे बायकांचं. थोडं काही अचीव्ह केलं, की नवऱ्याला बोलायचा चान्सच मिळतो यांना. म्हणे मी पडणार आहे, असं म्हणतो अर्जुन आणि पाऊल टाकता क्षणी धपकन पडायला लागतो. ते लिक्विड आहे ना खाली चोपडा असल्यामुळे याचा पाय निसटतो. अर्जुन विचार करतो, बापरे! हिला पुढचं भविष्य दिसतं काय? प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आजचा एपिसोड ऑलरेडी तिकडनं उशिरा आला बरं का, त्यामुळे द्यायला उशीर झालाय. आता पुढचा प्रोमो बघा. अर्जुन ऍक्च्युली वैतागलाय. अर्जुन सायली फोनवर भांडायला लागतात. सायली म्हणते, "कसं जमतंय काम?" अर्जुन म्हणतो, "तू ना कबूल कर, तुला कामं जमणार नाहीयेत माझी, घरी चालली आहे ना सायली." सायली म्हणते, "त्यापेक्षा तुम्ही हारला आहात हे कबूल करा ना." इकडे अर्जुनची फजिती होतीये. दूधवाला म्हणतोय, "भैया आपको कोई काम नहीं जमेगा, भाभी सब कर लेती है." आता बाबूने एका माणसाचं वर्णन सांगितलंय. बाबूने कुठल्या तरी रमेश नावाच्या माणसाचं वर्णन सांगितलंय सायलीला आणि चैतन्यला. आता त्यांनी स्केच आर्टिस्ट बोलावून ते चित्र काढलंय. पण मला असं वाटतंय की ते नागराजचं चित्र आहे प्रेक्षकांनो. आता तुम्हाला कळेलच त्यामध्ये बघितल्यावर. इकडे अर्जुनची फजिती होतीये. अर्जुनला ऍट अ टाइम सगळी कामं करायला जमत नाहीयेत. बाप रे बाप प्रेक्षकांनो, अर्जुनला पाहून मलाच दम लागलाय आज. बघा, एपिसोड नक्की बघा टीव्हीवर, मजा येईल तुम्हाला बघायला. कसा वाटतोय तुम्हाला हा एपिसोड मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, सायलीच्या की अर्जुनच्या, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग आणि मजेशीर रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर बरं का. धन्यवाद.